नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करत आहे। तर आय होप तुम्ही सगळे व्यवस्थित असाल। तर इथे गुड मॉर्निंग सगळ्यांना। इथे सकाळची वेळ आहे। इथे सकाळचंच मी बाहेरचं धुवून घेते की हे धुतल्यानंतर ना जी घरात प्रसन्नता येते ना, खरंच खूप सुंदर वाटतं। बाहेर दिवा लागतो, छान अशी रांगोळी घालून घेते, लेपन करते, त्यामुळेच वेगळीच पॉझिटिव्हिटी घरात येते। खरंच खूप भारी वाटतं। आपली सकाळचं इकडचं समोरची जे आपलं अंगण असतं किंवा जी आपली समोरची जागा असते ती स्वच्छ कचरा काढला, धुतली की असं छान वाटतं, प्रसन्न वाटतं। तर मी इथे पहिलं कचरा काढून घेतला, नंतर पाणी ओतलं, झाडून घेतलं थोडंसं आणि मॉपने पुसून घेते। हे माझं नेहमीचंच काम आता सध्या तरी झालेलं आहे। तर इथे किचन आवरायचं मी तसंच ठेवलं, आधी बाहेरचं धुवून घेतलं। किचन आवरायला घरात आली तर स्वराची इथे आंघोळ विंघोळ झाली होती, तिला क्लासला जायचं होतं। तर ती तिची तयारी करत होती। तिचे पप्पा आज लवकर गेले होते, त्यामुळे तिला सोडायचं पण काम होतं। पण ती कधी कधी एकटी जाते, असं काय जायलाच पाहिजे असं काय नाही। आणि इथे नाश्त्याला आज ब्रेड भुर्जी आणि चपात्या करून झालेल्या होत्या माझ्या। तर इथे ब्रेड आज बटर संपला होता ब्रेड लावायला, तर मी तूप लावलं होतं। ते असं पण आम्हाला चालतं, तूप वगैरे लावलं तर खातात मुलं, असे नखरे नसतात मुलांचे। तर इथे स्वराचा आज हट्ट होता की मम्मी तू चल मला सोडायला। तर मी तिला तेच म्हणत होती। दुधाचा टोप झाकून घेतलं, मला जायचं नव्हतं पण कधीतरी मुलं हट्ट करतातच, ते आपल्याला पूर्ण करावंच लागतं। तर इथे सोडून आली होती आणि किचन पूर्ण क्लीन करून घेतलं। मी आता 2-3 टाईम ते स्प्रे मारून किचन पुसून घेते, कारण की मुंग्या येतात। पीठ जरी सांडलं ना तरी मुंग्या येतात। इथे स्प्रे पूर्ण स्टाईलवर पण थोडाफार मारला होता। इथे बरण्या कुठल्या धुवायच्या होत्या त्या बाजूला काढून ठेवल्या, काय संपलं आहे ते पण बघून घेतलं। आणि ही गॅसची जी भांडी आहेत ना ती मी रात्रीची घासते, त्याच्यामुळे आता फक्त पुसून अशीच लावून घेते। आणि ही भांडी वगैरे तसंच ठेवलं आणि आधी देवाची पूजा करायला घेतली। रांगोळी वगैरे काढली, लेपन केलं, गंध लावून उंबरठ्याला हळदी कुंकू लावलं आणि देवाची पूजा केली। देवांना छान अशी आंघोळ विंघोळ, गंध फुलं वगैरे सगळं लावून झालेलं, फक्त दिवाने अगरबत्ती करायची होती ते केलं आणि चहा पियायला आली। चहा गरम करत ठेवला होता, तोपर्यंत श्रावणी आली। श्रावणीला म्हटलं चल नाश्ता करून घे आता माझ्यासोबत। ती मला म्हणते, मस्करी माझी करत होती की माझा पेपर अर्धवट राहिला। तर मला ते खरं नाहीच वाटलं, कारण की त्या अभ्यासाच्या बाबतीत थोडी स्ट्रिक आहे आणि ती असं अभ्यासाच्या बाबतीत स्ट्रिक आहे, परत ती असा पेपर राहिला असं कधी होऊच शकत नाही। तर आम्ही दोघींनी इथे नाश्ता करायला घेतला आणि सगळी कामं पण पटापट हुरकली। आणि आता सध्या पाणी थंड पाहिजे फ्रीजचं पिण्यापेक्षा, आणि फ्रीजमुळे पाणी आपल्याला बाधतं थोडंफार, त्याच्यामुळे मी इथे मडक्याला कपडा लावून ठेवते आणि तेच कपडा मग दुसऱ्या दिवशी बदलत असते। तर एक दिवस हा कपडा, एक दिवस तो कपडा। पाणी जास्त वेळ राहून कपड्याला पण वास येतो, म्हणून कपडा धुवून टाकत होत आणि दुसरा कपडा लावून घेतला। आणि तो पण ओला करायचा, सुकेल तेव्हा ओला करायचा, म्हणजे तो चांगला हे राहतो, पाणी त्यातलं थंड राहतं ओलसर ठेवलात की। तर इथे स्वराजला पण उठवायची गडबड चालली होती, त्याची स्कूल होती आणि त्याची आता परीक्षा सुरू झाली आहे, तर त्याचा खोकला नेमका सुरू झाला। तर हे मुलांचं चालूच असतं, मुलांना जरा लाडीगुडी लावली की मुलांना पण बरं वाटतं सकाळचं जरा। तर इथे त्याची आंघोळ झाली, त्याला कपडे घालून घेतले, अजून टाईम होता त्याला जायला, त्याला नाश्ता करायचा होता। तर श्रावणी मला म्हटली तू जाऊन तुझी कामं कर, मी त्याला भरवते। तर तो इथे श्रावणी त्याला भरवत होती, त्याचं टी व्ही बघायचं काम चालू होतं आणि श्रावणीने ब्रेड वगैरे गरम करून त्याला भरवायचं काम चालू होतं। तर त्याला असे ब्रेड गरम केल्याशिवाय तो खात नाही, जरा त्याचे नखरे असतात, पण असो ही धावपळ चालूच असते माझी। तर इथे लादी कपडे वगैरे धुवून झाले होते, फक्त लादी पुसायची बाकी होती। तर आधी सगळं 5 मिनटं लादी पुसायच्या आधी मी देते। घरातली जी खिडक्या असो PC असो किंवा काय असं टेबल वगैरे असले, आरसे वगैरे, त्याच्यावर मी हात सकाळचा मारून घेते। आपली घरं आधी मुंबईची छोटी, त्यात कुठे मोठी एवढी इथे नाही मारलं तिथे नाही मारलं असं होत नाही, छोटीशी घरं, पटकन 5 मिनटं पण त्याला जास्त वाटतात। तर श्रावणी मला ओरडत होती की फ्रीजवर ह्याच्यावर
टी व्हीवर मारू नको, पण म्हटलं मी ओला कपडा नाही सुकाच कपडा मारते. तर इथे लादी पुसून घेतली थोडं मीठ टाकून आणि नंतर स्वराजला सोडायला गेली. स्वराजला सोडून आली आणि मध्ये मी व्हिडिओ शूट नाही केला. डायरेक्ट आता 1 वाजता 1-1:30 वाजता करायला घेतला. इथं जेवून घेतलं. स्वराजला अंड्याचा पोळा करून दिला आणि त्याला भरवलं. त्याला सगळं आवरलं त्याचं आणि त्याला चटई अंथरून दिली, पण तो झोपला नाही. तर इथे सासूबाईंनी बांगडे दिले होते. तर त्या बांगड्यात काय माशी वगैरे आहे का हे मी चेक करून घेत होती आणि मग डब्यात टाकले. मिक्सर दुरुस्त करून आणला, ते मेन झालं. आणि तांदूळ धुवायचे राहिले. त्या पिवळ्या पिशवीत तांदूळ धुवायचे आहेत, पण ते बघू आता, म्हटलं उद्या धुवून टाकेन. आणि इथे भाजी आणली होती काय काय, ती पण पिशवीतनं काढून घेत होती, कारण की भाजी धुतल्याशिवाय मी मध्ये ठेवतच नाही, ही सवयच लागली मला. तर इथे चिंचेच्या गोळ्या मला भेटल्या जाताना रस्त्यातून. मला ना जरा गरगरल्यासारखं वाटलं. ऊन भरपूर लागतं आहे, त्याच्यामुळे खरंच स्वतःची काळजी घ्यावं उन्हात. तर म्हणून मी एक लिंबाची गोळी किंवा चिंचेच्या गोळ्या अशा पिशवीत ठेवते. आणि ह्या गोळ्या आपण लहानपणी भरपूर खायचो. मी तर बाबा भरपूर खायची ही. मला ते आंबट सुंबट असं खायला खूप आवडायचं. त्याच्यानंतर इथे पहिली भांडी मोठी मोठी लावून घेतली. भाजी टपात काढून घेतली. त्यात थोडं पाणी टाकून ठेवलं आणि मीठ टाकलं आणि पूर्ण आधी सगळं खरकटं वगैरे जे ओट्यावर होतं ते भरून टाकलं. आणि ते मुलांच्या बाटल्या सकाळी धुवायला घासायला भेटत नाहीत, तर आत्ता घासून घेतल्या आणि पुरं किचन ओटा क्लीन करून घेतला. इथे बघू शकता पुरं किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे मी. आता आज ह्या कामामुळं मला उशीर झाला. तर मी सकाळी ब्लँकेट धुतलं होतं, तर 4 वेळा मी रेन्सला लावलं होतं. तर मी सकाळी 10 वाजता टाकलं होतं. ते मी 12 वाजता ते त्यातनं काढलं. तर स्वराला सोडायच्या गडबडीत कपडे तसेच राहिले. मग मी कपडे सुकत स्पेनला लावले आणि आधी म्हटलं हे करून कपड्यांच्या घड्या मारून घ्याव्या, म्हणजे कपाटात टाकायला बरं पडेल. तर इथे मी आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ खूप मोठा होईल दिवसभर दाखवत बसली तर. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करत राहा. आणि वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.